हे आहे बटाटे वड्याचं सारण. माझी आई असंच बनवते. सगळं कच्चं घालते. बटाटा कुस्करून घेतला आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि लसूण, आलं, मिरच्या यांचे खूप बारीक बारीक तुकडे केलेत मी. आणि मीठ, साखर, धनेजिरे पूड आणि लाल तिखट आणि आता ते लिंबू पण पिळणार आहे. असं हे सारण तयार करणार आहे बटाट्या वड्याचं. आणि मग नंतर ह्याचे ते मसाला चिप्स मी आणले ना, म्हणजे मक्याचे चिप्स, तर त्याच्यामध्ये हे स्टफिंग मी भरणार आहे आणि अजूनही काय काय घालणार आहे ते दाखवतेच आता. तर तुम्ही अशा पद्धतीने कच्चं सारणाचे पण बटाटे वडे करून पहा, खूप छान लागतात. मी तिखट आणि धनेजिरे पूड का घालते, कारण इथल्या मिरची आणि लसूण वगैरे खूप अजिबात तिखट नसतात म्हणून. तर अशा पद्धतीचं हे सारण बनलेलं आहे आणि याच्यामध्ये तिखट, मीठ आणि लिंबू आणि शिवाय थोडीशी साखर पण घालते मी. म्हणजे कशी तिखट, मीठ, आंबट, गोड अशी सगळ्याची छान चव येते. हां, तर असे हे मसाला चिप्स तयार आहेत. ते सारण भरलं आहे मी त्याच्यामध्ये, चिप्समध्ये. आणि वरनं बारीक शेव घातली आहे आणि टोमॅटो सॉस, शिवाय तिखट मीठ पण पेरलं आहे, थोडीशी साखर पण पेरली आहे आणि थोडासा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घातलं आहे. हे असं सगळं झालं की मग अशी एक चमचमीत आणि चटपटीत डिश तयार झाली आहे. हे ब्लॉगवर लिहिलं आहे मी. तर तुम्ही पण करून पहा आणि सांगा मला कसं झालं ते. आणि आता एक एक उचला आणि खा आणि कसं झालं ते सांगा. मी तर आता हे सगळेच खाणार आहे. चला तर मग भेटू परत. बाय बाय.